घर गळत होतं, पण त्या घरात एक स्वप्न जिवंत होतं. परिस्थिती गरीब होती, पण त्या मुलाची जिद्द श्रीमंत होती. हा आहे प्रदीप राजेंद्र लोहार. शनीपेठ, चोपडा रोड, अंमळनेर, जिल्हा जळगावचा एक साधा मुलगा. पत्र्याचं घर, पावसाळ्यात छपरातून पाणी टपकायचं, रात्रभर एका कोपऱ्यात उभं राहून काढलेल्या रात्री, पण डोळ्यात मात्र मोठी स्वप्न. वडील लोहार कामगार. सकाळी 5 वाजता उठून खेड्या गावात जाऊन बैलांना नाल मारायचे. 2 वेळा हार्ट अटॅक, अँजिओप्लास्टी. तरीही हातात हातोडा थांबला नाही, कारण एकच स्वप्न, माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. प्रदीप लहानपणापासून किराणा दुकानात काम करू लागला. दिवस काम, रात्री अभ्यास. संघर्ष त्याचा साथीदार झाला. आणि मग एक दिवस लहान भाऊ भूषण म्हणाला, तू भरती कर, घर मी सांभाळतो. त्या एका वाक्यानं त्याचं आयुष्य बदललं. आई देवाला नवस करत होती, बहीण चूपचाप पैसे देत होती, आणि त्याच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती, त्याची प्राणप्रिय. ती फक्त प्रेम नव्हती, ती त्याची ताकद होती. जेव्हा लोकांनी परिस्थिती पाहून मागे पाऊल घेतलं, तेव्हा ती पुढे आली. ती त्याची भाग्यलक्ष्मी ठरली, जिने त्याच्या संघर्षाला विश्वासाची साथ दिली. तो पडला, उठला, पुन्हा धावला, आणि 2023 मध्ये वयाच्या फक्त 23व्या वर्षी त्याचं स्वप्न पूर्ण झालं. आज तो अभिमानानं सांगतो, तो सध्या मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं, पण नियतीनं त्यांना ते पाहायला वेळ दिला नाही. ट्रेनिंग दरम्यान 3ऱ्या हार्ट अटॅकनं ते कायमचे दूर गेले, पण त्यांची शिकवण कायम आहे. लक्षात ठेवा, घर गळत असलं तरी चालेल, पण जिद्द कधी गळू देऊ नका.